बॅग तयार करण्यासाठी आपण ड्रेसच्या कापडातून एक प्रिंटेड पीस घेतलेला आहे। रुंदी 14 इंच आणि लांबी 21 इंच आहे। हे दोन प्लेन पीस घेतलेले आहेत। त्याची उंची 3.5 इंच आणि रुंदी 14 इंच घेतलेली आहे। प्रथम आता आपण बॅगसाठी बंद तयार करून घेऊया। त्याचबरोबर बॅगला आपण एक पॉकेट जोडणार आहोत। ते 7 बाय 8 इंच मापाचं आहे। बंद तयार करण्यासाठी 3.5 इंच रुंद आणि 18 इंच लांबीचं हे कापड घेतलेलं आहे। 1 इंच रुंद आणि 18 इंच लांबीचं नॉन ओव्हन घेतलेलं आहे। प्रथम आपण हे कापड असं ठेवून त्यामध्ये नॉन ओव्हन ठेवून अर्धा इंच असं फोल्ड करायचं। पुन्हा फोल्ड करून यावरती आपण आता दोन्ही बाजूंनी शिलाई करून घेऊया आणि हे दोन्ही बंद आपण तयार करून घेऊया। दोन्ही बंद तयार करून घेतल्यानंतर आता आपण हा प्रिंटेड पीसला जोडणार आहोत। त्यासाठी आपण या पीसचा मध्य काढून घ्यायचा आहे। या मध्यावरती एक खूण करून घेऊया। आता या मध्यापासून आपण दोन्ही बाजूंना 2-2 इंच खूण करून घ्यायची आहे। या बाजूला 2 इंच आणि दुसऱ्या बाजूला पण 2 इंच खूण करून घ्यायची आहे आणि खूण केलेल्या भागाच्या बाहेरच्या बाजूने आपण हे बंद जोडणार आहोत। याचप्रमाणे आपण दुसऱ्या बाजूला पण हे बंद जोडून घ्यायचे आहेत। बंद जोडून झाल्यानंतर आता आपण ही प्लेन पट्टी घेऊन यावरती ठेवून अशी शिलाई करून घ्यायची आहे दोन्ही बाजूंना। आता या भागावरती शिलाई केल्यानंतर आपण आता ही पट्टी खालची बाजू फोल्ड करून घ्यायची। बंद बाहेरच्या बाजूला काढून घ्यायची आणि यावरती एक दाबटीप घालून घेऊया दोन्ही बाजूंना। आता याची लांबी 27 इंच आलेली आहे। याच आकारात आपण अस्तर कट करून घ्यायचे आहे। आता आपण बॅगला 14 इंच लांबीची ही चेन घेतलेली आहे। चेन आपण उलट यावरती ठेवून शिवून घेऊया। या भागाला चेन जोडून झाल्यानंतर असंच हा भाग उचलून दुसऱ्या भागाला पण ही चेन जोडून घ्यायची आहे। आता या भागावरती शिलाई करून झाल्यानंतर आपण हे दोन्ही पार्ट वेगवेगळे करून घेऊया चेनचे। आणि बॅगसाठी आपण आता 14 इंच रुंद आणि 27 इंच लांबीचं हे अस्तर कट करून घेतलेलं आहे। याला आपण एक पॉकेट जोडणार आहोत 7 बाय 8 इंचाचं। तर आता आपण या पॉकेटला 8 इंच रुंदीवर आता फोल्ड करायचं। याचा मध्य काढून घ्यायचा आणि 7 इंचावरती आता रुंदीचा मध्य 7 इंचावरती खूण करून 3 इंच आपण मोजून घ्यायचं आहे। वरून 3 इंचावर हे पॉकेट आपण जोडून घेणार आहोत तिन्ही बाजूंना शिलाई करून। वरच्या बाजूला आपण थोडंसं फोल्ड केलं तरी चालेल किंवा नाही केलं तरी हरकत नाही। पॉकेट आपलं आता जोडून झालेलं आहे। आता आपण बॅगचा सुलट भाग आणि हे पॉकेट आतमध्ये ठेवून घ्यायचं आहे आणि दोन्ही बाजूंना आपण आता या चेनवरती हे अस्तर अशा प्रकारे जोडून घेऊया। या भागावरती शिलाई केल्यानंतर आता हा सुलट भाग आपण करून घेऊ। आणि चेनच्या भागावरती आपण आता दोन्ही बाजूंना एक एक दाबटीप घालून घेऊया। दाबटीप घालून घेतल्यानंतर आता आपण चेनमध्ये रनर ॲड करून घ्यायचा आहे। हा रनर ॲड करून आपण एकदा बाहेर काढून घेऊया आणि पुन्हा एकदा ओवून मध्यावरती आणून ठेवायचा आहे।
आता हा रनर आपण मध्यावरती आणून ठेवलेला आहे आणि आता कापड आणि अस्तर आपण वेगवेगळे करून घ्यायचं आणि या दोन्ही बाजूंना आपण आता शिलाई करून घेऊया। थोडासा भाग आपण बॅग बाहेर काढण्यासाठी अस्ताचा शिवायचा ठेवायचा आहे। आता ही बॅग आपण त्या अस्तरमधून बाहेर काढून घेतलेली आहे आणि शिवायचा राहिलेला जो भाग होता तो आपण आता शिवून घेऊया। हा भाग शिवून घेतल्यानंतर आता आपण बॅगचे बॉटम तयार करणार आहोत। त्यासाठी आपण शिलाई केलेल्या भागाचा असा मध्य करून घ्यायचा आणि पलीकडच्या बाजूने 1.5 इंच आणि अलीकडच्या बाजूने 1.5 इंच शिलाईच्या एकूण आपण 3 इंचावरती एक रेषा आखून घेऊया आणि यावरती आपण 2 शिलाई करून घ्यायची आहे। या भागाप्रमाणे दुसरी बाजू पण आपण 3 इंच अंतर मोजून त्यावरती शिवून घ्यायचं आहे। आता या दोन्ही बाजू शिवून झाल्यानंतर हा भाग असा फोल्ड करून यावरती मशीनमध्ये किंवा आपण हाताने शिलाई करून घेतली तरी चालेल। पूर्ण हा भाग सुईच्या सहाय्याने शिवून घेऊया दोन्ही बाजूंचा। आणि शिलाई केलेल्या भागावरती आपण एखादं बटन वगैरे पण लावू शकतो शोपीस म्हणून। दोन्ही बाजू शिवून झाल्यानंतर आपली ही बॅग आता तयार झालेली आहे। आतमध्ये एक पॉकेट तयार झालेला आहे आणि भरपूर असा स्पेस आपल्या बॅगमध्ये आहे। खूपच सुंदर आपली ही बॅग तयार झालेली आहे। बॅग आवडल्यास नक्की शिवून बघा। व्हिडिओ इथपर्यंत पाहिल्याबद्दल खूप खूप धन्यवाद।